मुस्लिमांबद्दल बोलतात त्यांच्यावर कारवाई होणार की नाही असा सवाल इम्तियाज जलील यांनी केलाय। नितेश राणेंच्या वक्तव्यावरून जलील यांनी सरकारला हा सवाल केलाय। रामगिरी महाराज आणि नितेश राणे यांना अटक करण्याची मागणी जलील यांनी केली आहे। तर जलील यांच्या रॅलीला भीक घालत नाही असं प्रत्युत्तर नितेश राणे यांनी दिलं आहे। ही स्टेजवर उभे राहतो, कोणत्याही धर्माच्या बाबतीत बोलतो, इथपर्यंत गेलेला आहे की एका स्टेजवर उभे राहून भारतीय जनता पार्टीचा एका नेता असं म्हणतो की आम्ही मुसलमानांना मशिदीमध्ये घुसून चुन चुन के मारेंगे। म्हणजे हे काय क्रिमिनल ऍक्ट आहे का नाही आहे? म्हणजे याच्या बाबतीत काही कारवाई व्हायला पाहिजे का नाही व्हायला पाहिजे? जमलेले जे काही जिहादी जे मुंबईला जमतायत त्यांच्या आणि तिरंग्याचा काय संबंध हा मुळामध्ये त्यांनी मला पहिले सांगावं। गणेश चतुर्थीच्या नंतर झालेल्या ईदच्या जे काही रॅली निघाल्या, मोहम्मद पैगंबरांच्या वाढदिवसानिमित्त जुलूस निघाल्या, त्या जुलूसमध्ये पॅलेस्टाईनचे झेंडे कसे फडकवले गेले, मग त्यांचा निषेध कोणी केला का? आम्ही हिंदूंनीच आमच्या देशामध्ये सणासुदी साजरी करायची नाहीये का? म्हणून ह्या सगळ्या रॅलींना कोणी भीक घालत नाही।